श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजचा तुमचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा विषय आहे स्वामींची साधना कशी करावी. आपण सर्वांनी स्वामींसाठी काय करायचे आहे. स्वामींसाठी आपण प्रदक्षिणा घालायची आहे. ज्या मंदिरात स्वामींना प्रदक्षिणा घालण्यासाठी वाट असेल तेथे आम्ही सर्वांनी स्वामींच्या तब्येतीसाठी 11 प्रदक्षिणा घाला. बघा 21 दिवसानंतर तुम्हाला काय फळ मिळते. हा अनुभव तुमचाच असणार आहे. कारण आपण स्वामींसाठी साधना करत आहोत म्हटल्यानंतर स्वामीसुद्धा त्याचे फळ आपल्याला देणारच आहेत. आपण जेव्हा स्वामींची साधना सेवा सुरू करू तेव्हा आपण स्वामींसाठी काय करू शकतो हेच वरती मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण बघतो की आयुष्यभर स्वामींच आपल्याला देत आलेत आणि स्वामी आपल्याला ते देतात पण. आपण स्वामींकडे सतत काही ना काही मागत असतो. घरदार दे, सुखसमृद्धी दे, ऐश्वर्य दे, गाडी बंगला दे, हे सर्व आपण स्वामींकडे सतत मागत असतो. परंतु हे सर्व करत असताना आपण स्वामींसाठी काय करतो. भरपूर लोक म्हणतात आम्ही स्वामींसाठी स्वामींची पूजा अर्चना करतो, नैवेद्य दाखवतो. हे सर्व स्वामींसाठीच करतोय ना. हे असं उपकार केल्यासारखं झालं ना हो. तुमचा विश्वास असा झाला पाहिजे की एकदा का तुम्ही स्वामीमय झालात की स्वामी बघतील आपले काय करायचे ते. पण आपण सतत स्वामींना त्रास देत राहतो. त्यांना सतत आपल्या पाठीमागच्या बारीक सारीक गोष्टी सांगत राहतो. सतत आपल्या पाठीमागची कटकट सांगत राहतो. ही स्वामी सेवा नाही किंवा ही स्वामींची भक्ती नाही. स्वामींची साधना करण्यासाठी तुम्हाला अगोदर स्वामीमय व्हावे लागेल. म्हणूनच एक वाक्य आहे, निशंक हो निर्मय हो रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, अतर्क्या उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. परंतु आपण स्वामींवरती अविश्वास दाखवतो. आज स्वामींनी माझे हे काम केले नाही, ते काम केलं नाही. अरे स्वामी काय आपले नोकर आहेत का. स्वामी ही एक आपल्या पाठीमागे उभे राहणारी प्रचंड मोठी शक्ती आहे. तुम्ही काय करता स्वामींसाठी. लोक अजून म्हणतात की आम्ही स्वामींचे तारक मंत्र 11 वेळा 14 वेळा 21 वेळा म्हणतो आणि आमचे कामं होतात. पण काही लोकांची कामे होतात पण परंतु काही लोक असे पण आहेत की ते म्हणतात एवढी वर्ष झाली आम्ही स्वामींची सेवा करतोय परंतु स्वामी आमची एवढी परीक्षा का घेत आहेत. असे नाही हो. आपण काय करतोय की स्वामींकडे आपल्या मतलबासाठी आपल्या स्वार्थासाठी जातो आहे की आपण स्वामींची सेवा केली तर आपले स्वामी आपल्या पाठीमागे उभे राहतील, आपली हे कामे पूर्ण करतील, आपल्या अडचणी दूर करतील. तसे नाही. तर जेव्हा तुम्ही स्वामींची साधना करता किंवा साधना करत करत स्वामींकडे आपला उत्कर्ष कसा होईल, आपली मानसिक शक्ती धैर्य कसे वाढेल हे शिकायचे आहे. तर आपण सर्वांनी स्वामींसाठी स्वामींच्या तब्येतीसाठी स्वामींना 11 प्रदक्षिणा दररोज घालायच्या आहे. स्वामींची साधना तुम्ही नक्की करून बघा. तुमच्यावरती आलेली काही संकटे असतील, काही अडचणी असतील तर नक्की दूर होतील. चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.